काहीच आवडत नाही अभंगाचं पहिलं चरण. मृत्युलोकी आम्हा आवडती पारे, मृत्युलोकी आम्हा आवडती पारे, मृत्युलोकी आम्हा आवडती पारे, मृत्युलोकी आम्हा आवडती पारे. नाही एक हारी नामविन, नाही एक हारी नामविन, विठ्ठले हे चित्त प्रपंचा वाचूने, विठ्ठले हे चित्त प्रपंचा वाचूने. नाही काहारे नामाविना, नाही काहारे नामाविना, विठ्ठल चेत प्रपंचापासून, विठ्ठल चेत प्रपंचापासून. मृत्युलोकी आम्हा आवडत पारे, मृत्युलोकी आम्हा आवडत पारे, नाही एक नामविन. मृत्युलोकी आम्हा आवडते परी, नाही एक हरी नामे विन, विठ्ठले हे चित्त प्रपंचापासूनी, वमनते मणी वैसलासी. महाराज म्हणतात या मृत्यू लोकामध्ये आम्हाला काहीच आवडत नाही. मग काय आवडतं तर नाही एक हरी नामे विण, ते एका हरिनामाशिवाय आम्हाला दुसरं काहीच आवडत नाही. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला 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 विठ्ठला. तर मीराबाईच्या जीवनातल्या काही प्रसंगांचा आपण जर विचार केला तर ज्या वेळेला मीराबाई त्यांच्या वडिलांबरोबर मंदिरामध्ये दर्शनाला जायच्या त्यावेळेला राजाला नवल वाटायचं की काय माझ्या मुलीवर संस्कार आहेत. म्हणे देवा हिचा करावा सांभाळ, हासे ते वेल्हाळ मीराबाई. आणि मग मीराबाई भगवंताचं भजन करू लागल्या. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. टाळी वाजवा. हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण
असं मीराबाई भगवंताचं भजन करू लागल्या. आणि मग मीराबाईला वाटलं की माझ्या वडिलांनी माझं कन्यादान केलं. कारण या जगामध्ये सगळ्यात मोठं दान जर कोणतं असेल तर ते म्हणजे कन्यादान आहे. साळंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान. एक मुलगी दान देणं जे पृथ्वीदानाच्या समान आहे. एखाद्या माणसाला 3 मुली असू द्या, त्या माणसाने कधीच खंत मानायची नाही, कारण भाग्यवान माणसालाच मुली होत असतात. हे बघा, ज्या वेळेला आपण म्हातारे होतो, आपल्याला उठता येत नाही, बसता येत नाही, आपल्या नाका तोंडात माश्या जातात, त्यावेळेला आपला मुलगा आणि सून आपल्या जवळ येत नाही. पण आपली मुलगी स्वतःचं घरदार सोडून आपल्या बापाची सेवा करायला आल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच मुलीला आपण गर्भात मारतो. शास्त्र असं सांगतं की एक गाडीभर आपण जर किडे मारले तर एक मेषवधाचं पाप लागतं. म्हणजे एक एडका मारल्याचं पाप लागतं. 100 एडके मारल्याचं जेवढं पाप लागतं तेवढं एक वृषभवधाचं पाप लागतं. म्हणजे एक बैल मारल्याचं पाप लागतं. 100 बैल मारल्याचं जेवढं पाप लागतं तेवढं एक गोवधाचं पाप लागतं. म्हणजे एक गाय मारल्याचं पाप लागतं. 100 गायी मारल्याचं जेवढं पाप लागतं तेवढं एक स्त्री मारल्याचं पाप लागतं. 100 स्त्रिया मारल्याचं जेवढं पाप लागतं तेवढं एक मुलगी मारल्याचं पाप लागतं. आणि जेव्हा 100 मुली मारल्याचं जेवढं पाप लागतं ना, तेवढं एक गर्भपात केल्याचं पाप लागतं. म्हणून गर्भपात करू नका. मुलगी जर सात्विक असली, पारमार्थिक असली तर ती 42 पिढ्यांचा उद्धार करते. मुलगी घरी आली की ते जीवाच्या आकांतात ओरडत येते, म्हणते माझा बाप होता म्हणून माझ्यासाठी राब राब राबला. मुलीने टाहो फोडला की कळतं आपलं कोणीतरी गेलंय. बापावर पोरी इतकं प्रेम कोणी करू शकत नाही. म्हणून तिला जीव लावा, तिला शिकवा, तिला म्हणावं बाई माझ्या बापाची एवढी काही परिस्थिती नव्हती, पण तू शिक. आम्हाला शिक्षणाचं महत्त्व कळालं नाही. आणि मुलीने सुद्धा जाण ठेवली पाहिजे की आपले आईवडील आपल्यासाठी राब राब राबतात. ज्या वेळेला मुलगी माहेराला जाते तेव्हा त्या आईला चालता येत नाही, तेव्हा ती आई खरडत खरडत जाते, चहा ठेवते, लगेच लेकीच्या गालावरून हात फिरवते, म्हणते बाई आली तर राहा 2-3 दिवस. आपल्या आईची कितीही गरिबी असू द्या, पण आपल्या लेकीची पिशवी ती कधीच रिकामी जाऊ देत नाही. 4 शेंगा तरी टाकून देईल, तुरीची डाळ म्हणा, उडदाची डाळ म्हणा, पण लेकीची पिशवी कधीच ती रिकामी पाठवत नाही. म्हणून जोपर्यंत आपले आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. जिंदा बाप को रोटी न दे, मरता बाप पछतावे. जिंदा बाप को रोटी न दे, मरता बाप पछतावे. मुठभर चावल घर पे फेके, जब कौवा बाप बनाए. जोपर्यंत आईवडील जिवंत आहेत, जोपर्यंत त्यांच्या शरीरामध्ये श्वास आहे, तोपर्यंत त्यांची तुम्ही किंमत करा ना. जब तक सांस शरीर में तब तक किया न हेत. जब तक सांस शरीर में तब तक किया न हेत.